आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना लाखो वारकरी शेकडो किलोमीटरची पायपीट करत अत्यंत भक्तिभावानं पंढरपूरच्या अगदी जवळ पोहोचले होते. सर्वत्र प्रशासनाची तयारी आणि वारकऱ्यांच्या स्वागताचं नियोजन सुरू होते. अशातच पवित्र मानल्या जाणाऱ्या चंद्रभागेच्या पात्रात एक अत्यंत धक्कादायक आणि चिंता वाढवणारी घटना घडली आहे, जिने संपूर्ण वारकरी संप्रदायाचं लक्ष वेधून घेतले. या घटनेतील एका निष्ठावान वारकरी विलास हे ठरलेल्या वेळेपूर्वीच 1 ते 2 दिवस आधी पंढरपुरात दाखल झाले होते. विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करण्याची परंपरा पाळत ते पहाटेच्या अंधुक प्रकाशात चंद्रभागेच्या घाटावर उतरले. त्यांनी देवाचं स्मरण करून पाण्यात पहिली बुडी मारली, परंतु पाण्याच्या बाहेर आल्यावर त्यांना नेहमीप्रमाणे मिळणारा ताजेपणा जाणवला नाही. त्याऐवजी त्यांच्या नाकात एक अत्यंत उग्र रासायनिक आणि सडलेल्या द्रवासारखा तीव्र वास येऊ लागला. काही वेळानं त्यांनी पुन्हा पाण्यात पाहिले असता त्यांना पाण्याच्या प्रवाहावर एखादा कापसाचा गोळा असावा तसा पांढऱ्या शुभ्र पदार्थाचा मोठा थर तरंगताना दिसला. बघता बघता अशा शेकडो हजारो गोळ्यांनी संपूर्ण पाण्याचा पृष्ठभाग व्यापून टाकला. कुतूहलापोटी विलास यांनी त्यातील एका पदार्थाला हात लावला, परंतु स्पर्श करताच त्यांच्या हाताची त्वचा तीव्रपणे जळू लागली. जणू एखाद्यानं हातावर गरम तेल किंवा ऍसिड ओतले असावे. हा प्रकार पाहून त्यांनी घाबरून घाटावर धाव घेतली आणि इतरांना सतर्क केले. पाहता पाहता संपूर्ण चंद्रभागेचं पात्र एका जाड फेशाच्या आणि विषारी वासाच्या थरानं झाकून गेले. त्यामुळे वारकऱ्यांना श्वास घेणंही कठीण झालं. सुरुवातीला हा प्रकार वाढत्या जल प्रदूषणाचा आणि रासायनिक सांडपाण्याचा असल्याचं समोर आले, परंतु या घटनेपाठोपाठ झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. पावसामुळे चंद्रभागेच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. वारकऱ्यांचे वाळवंटातील वास्तव्य आणि पालखी तळावर पाणी साचल्यामुळे राहण्याची व थांबण्याची मोठी समस्या निर्माण झाली. या सर्व घडामोडींमुळे प्रशासनाला तात्काळ जाग आली आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना तीव्र करण्यात आल्या. पंढरपूरच्या दिशेने आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली असून कुणीही खोल पाण्यात किंवा पुराच्या प्रवाहात उतरू नये, स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.